मित्रांनो, एक 2 ते 3 दिवसापूर्वी माझ्या एका मित्राला भेटलो आणि चर्चा सुरू होती टर्म इन्शुरन्सच्या संदर्भात. आणि तो म्हणाला की सर, मी 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स घेतला आहे, पण मला एक डाऊट आहे म्हणाला. मी म्हटलं काय डाऊट आहे सर? तर ते म्हणाले की मी 3 ते 4 वर्षापासून ड्रिंक पूर्ण बंद केले. आता मी 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स घेतलाय आणि समजा 3-4 वर्षानंतर मी जर परत ड्रिंक घ्यायला सुरुवात केला आणि त्यामध्ये जर माझी डेथ झाली तर मला 1 कोटीचा टर्म इन्शुरन्सचा कव्हर मिळणार का? मग मी त्यांना समजावून सांगितलं सगळा प्रकार काय असतो, कशा पद्धतीनं क्लेम सेटल केला जातो. मित्रांनो, तुम्हाला देखील ही स्टोरी क्लिअर जर समजून घ्यायची असेल आणि तुम्ही पण टर्म इन्शुरन्स घेण्याचा प्लॅन करत असाल किंवा टर्म इन्शुरन्स घेतला असेल आणि समजा क्लेमची वेळ आलीच दुर्दैवानं, तर कंपनी तुमचा देखील टर्म इन्शुरन्स रिजेक्ट करू शकते. आज मार्केटमध्ये जर गेला ना, सर्वजण 1 कोटीच्या टर्म इन्शुरन्सची चर्चा करत आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला खरी रियालिटी टर्म इन्शुरन्सची माहीत आहे का? 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स जर तुम्ही 30 ते 40 वर्षासाठी घेतला असेल आणि समजा 35-40 वर्षाच्या दरम्यान जर तुमचा मृत्यू झाला, तर मित्रांनो तुमच्या फॅमिलीला फक्त 10 ते 12 लाख रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. टर्म इन्शुरन्स घेतला असेल, घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त इन्शुरन्स एजंटपर्यंत शेअर करा, कारण का हे लोक कधीही तुम्हाला टर्म इन्शुरन्सची खरी रियालिटी सांगत नाहीत. टर्म इन्शुरन्स खरं तर खूप गरजेचं आहे. मी तर म्हणतो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पहिली गरज जर कुठली असेल तर ती असते टर्म इन्शुरन्स. पण मित्रांनो, आपल्याकडं आपली मानसिकताच अशी आहे, टर्म इन्शुरन्स नको रे बाबा, कारण इथं आपले पैसे बुडतात. का? कारण मला काहीच होणार नाही हे मला माहीत आहे, त्यामुळे मी टर्म इन्शुरन्स घेणारच नाही. पण आपल्या दारामध्ये जर 10 लाख 15 लाखाची 4 व्हीलर असेल तर त्याचा इन्शुरन्स मात्र आपण 1 ते 2 दिवस 3 दिवस अगोदरच करतो. का करतो? कारण गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर काय? मित्रांनो, गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर काय म्हणून तुम्ही गाडीचा इन्शुरन्स करताय, पण त्या गाडीमध्ये बसणाऱ्या माणसाचा इन्शुरन्स का करत नाही? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी मित्रांनो तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स क्लेम येतो की नाही या संदर्भात जे खूप मोठं कन्फ्युजन आहे, कंप्लीट गाईड करणारा हा व्हिडिओ असणार आहे. आणि खरंच 1 कोटीच्या टर्म इन्शुरन्सची एक डार्क स्टोरी आहे, ती काय या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, आज जर बघायचं झालं टर्म इन्शुरन्स जर घ्यायचा झाला तर सर्वात पहिला प्रश्न येतो. मला खूप लोक विचारतात, सर मला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे, पण मित्रांनो मी ज्या कंपन्यांसोबत काम करतोय त्या कंपन्या त्यांना टर्म इन्शुरन्स देऊ शकत नाहीत. का? कारण त्यांना माहीतच नाही आहे की बाबा टर्म इन्शुरन्स कुणाला दिला जातो, टर्म इन्शुरन्स कुणी घेतला पाहिजे. मित्रांनो, सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे एज. मित्रांनो, तुमचं कमीत कमी 18 वर्ष वय असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला टर्म इन्शुरन्समध्ये एंट्री करायची असेल 55-60च्या दरम्यान देखील करू शकता. पण बऱ्याच कंपन्या ही रिस्क तुम्हाला टर्म इन्शुरन्स देण्याची घेत नाहीत आणि जर घेतलीच रिस्क तर कमीत कमी 80,000 90,000 1 लाख रुपयाचा प्रीमियम तुम्हाला त्या ठिकाणी पे करावा लागतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? प्रत्येक कंपनीची पॉलिसी टर्म वेगळी आहे. काही कंपन्या तुमच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत तुम्हाला टर्म प्लॅन देतील, काही कंपन्या 75 वर्षापर्यंत देखील देतील, तर काही 85 वयापर्यंत देखील टर्म इन्शुरन्स देतील. आणि आपण याच ठिकाणी मेन फसतो. कंपन्या तुम्हाला फसवतात. कशा पद्धतीनं फसवतात? कंपन्या म्हणतात की तुम्ही 60 वर्षाचा टर्म इन्शुरन्स घेऊ नका, 80 वर्षाचा टर्म इन्शुरन्स घ्या, 90 वर्षाचा टर्म इन्शुरन्स घ्या, 100 वर्षाचा टर्म इन्शुरन्स घ्या. मित्रांनो, तुम्ही जेवढ्या जास्त कालावधीसाठी इन्शुरन्स घ्याल तेवढा त्याचा प्रीमियम देखील वाढतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. खरं तर आपण टर्म इन्शुरन्स आपल्या कामाच्या वयापर्यंतच किंवा जोपर्यंत आपण नोकरी करणार आहे ना त्या वयापर्यंतच आपण टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. मित्रांनो, दुसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, आपलं उत्पन्न किती असलं पाहिजे. शेतकऱ्याला कुठलीही कंपनी टर्म इन्शुरन्स देत नाही. तुमचं वार्षिक उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी असेल तरी देखील तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळत नाही. कमीत कमी मित्रांनो 1 कोटीचा जर तुम्हाला प्लॅन हवा असेल तर 7.5 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तरच तुम्हाला टर्म इन्शुरन्स दिला जातो. आणि मित्रांनो, टर्म इन्शुरन्स घेत असताना
ह्युमन लाईफ व्हॅल्यू बघितली जाते आणि ती कशी कॅल्क्युलेट केली जाते तर वार्षिक उत्पन्न गुणुले 10 ते 15 पट तुमचं ह्युमन लाईफ व्हॅल्यू असते. त्यामुळे तुमचा जर वार्षिक पगार 15 लाख रुपये असेल तर तुम्ही कंपल्सरी कमीत कमी 1.5 ते 2 कोटीचा टर्म इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. मित्रांनो, टर्म इन्शुरन्स कोणाला दिला जातो? मित्रांनो, जी व्यक्ती सॅलरीड पर्सन आहे त्यालाच फक्त टर्म इन्शुरन्स मिळतो. तुम्हाला 10,000, 15,000, 20,000 पगार असेल तर कंपन्या सहजासहजी टर्म इन्शुरन्स देत नाहीयेत. तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल, तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तरच कंपनी तुम्हाला टर्म इन्शुरन्स देते. तुम्ही प्रोफेशनल असाल, CA असाल, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, वकील असाल, प्राध्यापक असाल तरच तुम्हाला टर्म इन्शुरन्स दिला जातो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, काही सेक्टर, काही असे जॉब आहेत त्या ठिकाणी त्यांना टर्म इन्शुरन्स कंपन्या देत नाहीत. जसं की डिफेन्समध्ये काम करणाऱ्या लोकांना सहजासहजी कंपन्या टर्म इन्शुरन्स देत नाहीत. जे फ्रंटवरती जॉब करतात, जे बॉर्डरवरती ज्यांची ड्युटी आहे, ज्यांच्या हातामध्ये वेपन्स आहेत, अशा लोकांना कंपन्या टर्म इन्शुरन्स देत नाहीत. तुम्ही मायनिंग सेक्टरमध्ये काम करत असाल, तुम्हाला कंपन्या टर्म इन्शुरन्स देत नाहीत. तुम्ही एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर कंपन्या खूप काळजी घेतात टर्म इन्शुरन्स देण्यासाठी. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दिलाच टर्म इन्शुरन्स तर त्याचा प्रीमियम देखील खूप जास्त असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, टर्म इन्शुरन्स जर घेत असाल तर काही हेल्थ फॅक्ट देखील चेक केले जातात. यामध्ये BP आहे का, डायबिटीस असेल, हार्ट डिसीज असेल, स्मोकिंग असेल, टोबॅको असेल, अल्कोहोल असेल, त्याचबरोबर हाईट वेट रेशो जो आहे तो देखील बघितला जातो. फॅमिलीची मेडिकल हिस्ट्री देखील चेक केली जाते. आणि 1 कोटीचा जर भारतामध्ये तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल तर काही मेडिकल टेस्ट कंपल्सरी आहेत. त्यामध्ये ब्लड टेस्ट असेल, युरिनची टेस्ट असेल, ECG असेल, TMT असेल, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो कंपल्सरी आहेत. आणि विदाऊट याच्या जर कुठली कंपनी तुम्हाला टर्म इन्शुरन्स देत असेल तर तो टर्म इन्शुरन्स तुम्ही कधीही घेऊ नका, कारण भविष्यात जाऊन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मोठ्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफस्टाईल हॅबिट टर्म इन्शुरन्समध्ये खूप मॅटर करते. तुम्ही जर स्मोकिंग करत असाल तर एक नॉन स्मोकिंग व्यक्तीशी कम्पेअर करता तुमचा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम 40 ते 80% जास्त येतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, टोबॅको असेल, अल्कोहोल असेल, गुटखा असेल, हे जर तुम्ही सेवन करत असाल तर कंपल्सरी तुम्ही डिस्क्लोज कंपनीसोबत करणं गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी तुम्ही लपवल्या तर डेफिनेटली तुमचा क्लेम भविष्यात रिजेक्ट होऊ शकतो. मित्रांनो, एक मुद्दा महत्त्वाचा आहे, आपण टर्म इन्शुरन्स पॉलिसी किती वर्षाची घेतली पाहिजे? मित्रांनो, काही कंपन्या 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 60, 65 वर्षापर्यंत देखील देतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, टर्म जास्त असेल तर प्रीमियम देखील जास्तच येणार, पण मित्रांनो प्रोटेक्शन मात्र इथं तुम्हाला काय होतो, जास्त काळासाठी मिळतो. आता मित्रांनो, एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीनं, तो म्हणजे आपल्याला किती प्रीमियम पडेल. तुम्हाला जर 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल, त्याचा इयरली प्रीमियम पे करायचा असेल आणि तुमचं वय जर 25 असेल तर 7 ते 9 हजार रुपयेच्या दरम्यानच प्रीमियम येतो. तुमचं वय वर्ष 30 असेल तर 9 ते 12 हजाराच्या दरम्यान प्रीमियम येतो. तुमचं वय वर्ष 35 असेल 12 ते 16 हजार रुपये प्रीमियम येतो. तुमचं वय 40 असेल तर मित्रांनो 18 ते 25 हजाराच्या दरम्यान वार्षिक प्रीमियम येतो. म्हणजे तुम्ही फक्त 18 ते 20 हजार रुपये, 25 हजार रुपये भरून 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. स्वतःचं कुटुंब सुरक्षित करू शकता, स्वतःचं इन्कम देखील तुम्ही सुरक्षित करू शकता. पण मित्रांनो, इथंच सर्वात मोठा गेम आहे. तुमचं वय वर्ष 25 आहे असं आपण गृहीत धरलं आणि तुम्हाला 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स घ्यायचा असं जर ठरवलं तर 1 कोटीचं भविष्यातील व्हॅल्यू किती असणार हे कुणीच विचार करत नाही आणि हे कुणी सांगत पण नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं, पॉलिसीची टर्म किती ठेवायला पाहिजे. मित्रांनो, एक थंब रूल आहे फायनान्समधला, पर्सनल फायनान्समधला. भारतामध्ये रिअलिस्टिक रिटायरमेंटचं वय आहे 60 ते 65 आणि तुमचं वय जर बघितलं तर सध्या 25 आहे असं जर आपण गृहीत धरलं तर मित्रांनो तुम्ही वयाच्या 65व्या वर्षी रिटायर होणार आहात आणि रिटायरमेंटचा कालावधी असणार आहे 40 वर्ष. म्हणजे तुम्हाला 40 वर्षाची टर्म घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, वयाच्या 65 वर्षापर्यंत मॅक्झिमम तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. 30 वर्ष का घ्यायचं नाही ते पण सांगतो मी तुम्हाला. तुमचं वय 25 असेल, वय 25 असेल तर याचा अर्थ वयाच्या 55 इयरला तुम्ही काय होणार, रिटायर होणार. आणि त्यावेळेला तुमचं इन्कम चालू असेल, बंद असेल माहीत नाही. नवीन पॉलिसी घ्यायचं म्हटलं तर खूप प्रीमियम पे करावं लागेल आणि तिथं तुम्हाला वयाच्या 95व्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हेल्थ इश्यू देखील सुरू झालेले असू शकतात. त्या कंडिशनला कुठलीही हेल्थ इन्शुरन्स कंपनी किंवा इन्शुरन्स कंपनी तुम्हाला
लाईफ कव्हर देत नाही, टर्म इन्शुरन्स देत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं बेस्ट वे काय, मॅक्झिमम तुम्ही 40 वर्षाची टर्म काय केली पाहिजे, ठेवली पाहिजे. तुमचं वय वर्ष 25 ते 30च्या दरम्यान असेल तर. आता मित्रांनो, ज्यावेळेला आपली पॉलिसी संपते, देवाची आपल्यावर कृपा झाली आणि आपल्या पॉलिसी टर्ममध्ये आपला मृत्यूच झाला नाही आणि एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत, 1-2 वर्ष राहिलेत, 3 वर्ष राहिलेत आणि त्या ठिकाणी आपली विकेट पडली, त्या कंडिशनला आपल्या कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळणार आहेत. पण मित्रांनो, 40 वर्षानंतर त्या 1 कोटीचं किती व्हॅल्यू झालेलं असणार आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन आहे 6%. मग मित्रांनो, हे 6% इन्फ्लेशननं जर कॅल्क्युलेशन केलं, आज 2025ला 1 कोटी जे अमाऊंट आहे ही 2065ला म्हणजे 40 वर्षानंतर झालेले असेल फक्त 10 ते 12 लाख. म्हणजे त्यावेळेला त्यांच्या हातात रिअल अमाऊंट किती येणार आहे, 10 ते 12 लाख रुपयेच येणार आहे. मित्रांनो, त्यावेळेला महिन्याचा खर्च तुमचा 1 ते 1.5 लाख 2 लाख रुपये असणार आहे. मग तुमच्या फॅमिलीला जर 1 कोटीचा कवर त्यावेळेला मिळाला, त्या 1 कोटीच्या सहाय्यानं ते 1.5 ते 2 वर्ष देखील सर्वाईव्ह करू शकत नाहीयेत. त्यामुळे मित्रांनो, आज जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेत असाल तर प्रत्येक 7 ते 8 वर्षानंतर जसं तुमचं इन्कम वाढेल त्या प्रमाणात तुम्ही तुमचा टर्म इन्शुरन्सचा कवर देखील वाढवणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, ह्यावरती कुणीही बोलत नाही आणि कुणीही सांगत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. लोक म्हणतात 1 कोटी भरपूर झाले, पण रियालिटी काय आहे माहिती आहे का, हे 1 कोटी आज खूप मोठी अमाऊंट आहे, पण 40 वर्षानंतर ही अमाऊंट फक्त मित्रांनो 10 लाख रुपये राहिलेली असते. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घेताय ना, तर हा मुद्दा लक्षात ठेवणं तुम्हाला प्रत्येकाला खूप गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी अजून एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे किंवा समजावून द्यायचा आहे. मित्रांनो, क्लेम जर तुम्हाला मिळवायचा असेल टर्म इन्शुरन्सचा, तर इन्कम आणि हेल्थ या संदर्भाची 100% माहिती तुम्ही शेअर केली पाहिजे. एखाद्या वेळेला तुम्हाला एजंट सांगेल हे सांगू नका, ते सांगू नका, एजंटचं काही ऐकू नका. एजंट तुम्हाला मिस सेलिंग करण्याची शक्यता देखील नाकार देत नाही. पॉलिसी जर घेतली असेल टर्म इन्शुरन्स, तर त्याचे डॉक्युमेंट्स सर्व फॅमिली मेंबरला दाखवा, सर्वांना सांगा आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवा. त्याचबरोबर टाईम टू टाईम तुमच्या नॉमिनीचं अपडेट देखील करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मी सुरुवातीला जो तुम्हाला प्रश्न विचारला होता ना, आमचे मित्र गाठ पडले होते आणि त्यांनी म्हणाले की सर, मी जर आज पॉलिसी घेतली आणि 8-9 वर्षानंतर क्लेम आला तर कंपनी क्लेम रिजेक्ट करू शकते का? तर मित्रांनो, डेफिनेटली कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकते, पण कसं रिजेक्ट करते ते माहीत असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, इन्शुरन्स ॲक्ट सेक्शन 45 IRDA काय सांगतो, तर पहिलं 3 वर्ष कंपनी क्लेम रिजेक्ट करू शकते, त्याला चॅलेंज देऊ शकते. पण 3 वर्षानंतर मित्रांनो, भारतातल्या कुठल्याही कंपनीला तुमचा क्लेम रिजेक्ट करायचा अधिकार राहत नाहीये. खूप कठीण आहे, 99% तुमचा क्लेम रिजेक्ट होत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, 3 वर्षानंतर जर कंपनीला वाटलं की तुमचा क्लेम आपल्याला रिजेक्ट करायचा आहे, तर त्यासाठी कंपनीला खूप काही सिद्ध करावं लागेल. काय सिद्ध करावं लागेल? तुम्ही पॉलिसी घेताना ह्या व्यक्तीनं ही माहिती लपवली होती, हे कंपनीला सिद्ध करावं लागतं. प्रपोजल फॉर्ममध्ये ती आम्ही माहिती त्याला विचारली होती, त्याचा आमच्याकडे रेकॉर्ड आहे, हे त्यांना सिद्ध करावं लागतं. त्याचबरोबर जाणून बुजून समोरची व्यक्ती माहिती खोटी सांगते, हे देखील त्याला सिद्ध करावं लागतं आणि त्याचा रिस्कवर डायरेक्ट परिणाम झाला आहे, हे देखील त्यांना सिद्ध करावं लागतं. मित्रांनो, एकदा तुम्ही पॉलिसी घेतली, 3 ते 4 वर्ष जर तुम्ही कंटिन्यू प्रीमियम भरला आणि पुढं कंटिन्यू प्रीमियम भरत असाल, तर मित्रांनो 99% चान्स आहे तुमची पॉलिसी रिजेक्ट होणार नाहीये. मित्रांनो, या ठिकाणी कंपनीला इतकं इझी असत नाहीये, कंपनी तुमची पॉलिसी रिजेक्ट करू शकत नाहीये. मित्रांनो, अजून एक खूप महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. सर, मी आज 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स घेतला आहे. सर, मी आज ड्रिंकिंग करत नाहीये. सर, मी आज स्मोकिंग देखील करत नाहीये. पण समजा 4-5 वर्षानंतर 7 वर्षानंतर मला स्मोकिंगची आदत लागली किंवा मी जर ड्रिंकिंग करायला सुरुवात केली, तर माझी पॉलिसी रिजेक्ट होईल का? तर मित्रांनो, या ठिकाणी तुमची लीगल पोझिशन खूप स्ट्रॉंग आहे, काही देखील प्रॉब्लेम येणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. प्रपोजल फॉर्म तुम्ही ज्या दिवशी भरला
त्या दिवसाच्या सत्य माहितीवर तुमची पॉलिसी इश्यू केलेली असते. त्यामुळं टर्म इन्शुरन्स कंपनीला तुमची पॉलिसी रिजेक्ट करता येत नाही आहे किंवा टर्म इन्शुरन्स जो आहे ना ते वन्स अंडर रायटिंग कॉन्ट्रॅक्ट असतं. ते कॉन्ट्रॅक्ट कंपनीला परत कधीही बदलता येत नाही आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचं लाईफस्टाईल चेंज होऊ शकतं आणि ते झालेलं लाईफस्टाईल कंपनीला सांगणं कुठंही बंधनकारक नाही आहे. म्हणजे मी आज पॉलिसी घेताना निर्व्यसनी आहे, पण 4 ते 5 वर्षानंतर जर मला ड्रिंकिंगची सवय लागली, स्मोकिंगची सवय लागली, तर माझ्या लाईफस्टाईलमध्ये जो चेंज झाला आहे तो कंपनीला सांगणं माझ्यासाठी बंधनकारक असत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. समजा अतिरेकी हल्ला झाला, गावामध्ये दंगल झाली किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दंगल झाली, 2 गटामध्ये हाणामारी झाली आणि त्यामध्ये जर तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला क्लेम मिळतो का, हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, टेररिस्ट अटॅक जर झाला तर तिथं टर्म इन्शुरन्स तुमचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला कवर मिळतो. पण त्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व असाल आणि त्यामध्ये तुमची डेथ झाली तर तिथं मात्र तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळत नाही आहे. जर FIR तुमच्या नावावर रजिस्टर झाला असेल त्या इन्व्हॉल्वमेंटच्या संदर्भाचा, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी. समजा काही कारणानं कंपनीनं तुमची पॉलिसी रिजेक्ट केलीच 7-8 वर्षानंतर, तर मित्रांनो तुम्ही कंपनीच्या ग्रीव्हन्स सेलकडे तक्रार करू शकता. त्याचबरोबर इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे त्यांनी विमा भरोसा पोर्टल सुरू केला आहे, त्याच्यावर जाऊन कंप्लेंट करू शकता. त्याचबरोबर कंझ्युमर कोर्टामध्ये देखील जाऊ शकता. मित्रांनो, आपल्या देशात हजारो केसेस आहेत ज्या ठिकाणी रिजेक्ट झालेला क्लेम नंतर त्या कंपनीला, त्या क्लायंटला द्यावा लागला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रपोजल फॉर्म भरताना 100% खरी माहिती सांगा. स्मोकिंग, ड्रिंकिंग, बाकीच्या डिसेस कधीही लपवू नका. त्याचबरोबर मेडिकल टेस्टचे रिपोर्ट कंपल्सरी स्वतःकडे जतन करून ठेवा, कारण ते तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात मदत करणार आहेत. टाईम टू टाईम तुमच्या नॉमिनीचे अपडेट करा. त्याचबरोबर 2000चा प्रीमियम वाचवण्यासाठी तुम्ही खोटं बोलू नका, कारण क्लेम तुमच्यासाठी नाही आहे, तुमच्या कुटुंबासाठी असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. टर्म इन्शुरन्स घेत असताना असा देखील एक मुद्दा आहे की समजा एखाद्या व्यक्तीची हत्या झाली किंवा एखाद्या व्यक्तीनं सुसाईड केलं तर टर्म इन्शुरन्स मिळतो का, तर डेफिनेटली मिळतो. मित्रांनो, 12 महिन्यामध्ये जर त्या व्यक्तीनं सुसाईड केलं तर टर्म इन्शुरन्सचा कवर मिळत नाही, पण 1 वर्षानंतर जर त्या व्यक्तीनं सुसाईड केलं तरी देखील कवर मिळतो, किंवा त्या व्यक्तीची हत्या झाली तरी देखील त्या व्यक्तीला कवर मिळतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण ती हत्या जर अशा कंडिशनमध्ये झाली, ती व्यक्ती जर जबाबदार असेल त्या हत्येला, त्या व्यक्तीनं समोरच्यावर अटॅक केला असेल आणि समोरच्यानं स्वतःला वाचवण्यासाठी जर समोरच्या व्यक्तीला मारला असेल तर त्या कंडिशनला देखील तो टर्म इन्शुरन्स कवर होत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर टर्म इन्शुरन्स घेण्याचा विचार करत असाल, तुमच्यासाठी कोणता टर्म इन्शुरन्स योग्य हे तुम्हाला समजत नसेल आणि तुम्हाला जर तुमच्या लायबिलिटीनुसार, तुमच्या फॅमिलीच्या गरजेनुसार, तुमच्या इन्कमनुसार तुम्हाला एक बेस्ट टर्म इन्शुरन्स जर तुम्ही बघत असाल तर दिलेल्या नंबरला तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. आपण तुमच्यासाठी बेस्ट टर्म इन्शुरन्सचा प्लॅन घेऊ. धन्यवाद.